जीवनातील सर्व दुःखांवर एकच उपाय, तो म्हणजे गुरुस्मरण. मनातील व्यथा शब्दात मांडावी लागत नाही, कारण गुरु तर आपल्या अंतःकरणातील प्रत्येक वेदना स्वतः जाणतात. गोष्ट अशी, एक साधा नामधारक गुरूंनी दिलेल्या नाममंत्राचा जप करत एका दुसऱ्या गावात राहत होता. पण एके दिवशी त्याच्या मनात एक प्रखर हाक उमटली, मला गुरुदर्शन हवं आणि आत्ताच हवं. ही तळमळ इतकी तीव्र होती की तो सर्व काही सोडून गाणगापूरकडे निघाला. रस्त्यात तो गुरूंना आर्तपणे साद घालत होता. हे गुरुदेव, मी तुमचा दास आहे. माझी व्याकुळता तुम्हाला ठाऊक आहे. तुमच्या स्मरणाने सर्व दुःख नष्ट होतं. मला भावभक्ती नाही, मन स्थिर राहत नाही, तरीही मला पाव. माझ्यासाठी माता, पिता, आप्त सर्व काही तुम्हीच आहात. हे नरहरी, कृपा करणे तुम्हाला सहज शक्य आहे, मग एवढी तळमळ का? शिष्याची ही आर्त हाक गुरूंना थांबवू शकली नाही. गायीने वत्सासाठी जशी धाव घ्यावी, तसंच श्री गुरु त्या साधकाकडे धावत आले. शिष्याने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. क्षणात त्याची सारी व्याकुळता शांत झाली आणि त्याच्या हृदयात स्थिरावली. श्री गुरूंची दिव्य मूर्ती आणि त्यांची अनंत कृपा.